ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। 35 किलोमीटरला कोणी हातच लावला नाही, कारण एमआरएजच्या खूप अडचणी होत्या। हे सगळ्या अडचणी लक्षात घेऊन शासनानं जे की आता डायरेक्ट चेकच निघणार, जे आम्ही तुम्हाला पांढर रस्ते मंजूर करून देणार आहोत, त्या रस्त्याचा काम झाल्याच्या नंतर मास्टरवर पेमेंट नाही, हे चेकद्वारे पेमेंट आहे। त्याच्यामुळे आणि एमआरएजचा काही संबंध नाही। एक शासन तर बजेट हेड टाकणारच आहे, परंतु दुसऱ्या सुद्धा समजा मला द्यायचे पैसे आमदार फंडातून, मी सुद्धा पांढर रस्त्यासाठी पैसे देऊ शकतो, परंतु पूर्वी देता येत नव्हते। काही अडचणी होत्या, काही गाईडलाईन्स होत्या, परंतु हे सगळे मार्ग कालच्या बिलामध्ये आपल्याला मोकळे झाले आणि जेवढे जेवढे पांढर रस्ते आहेत शेताचे, ते नक्कीच आता या मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्त्यामधून आपल्या गावाचे प्रलंबित कामं काही राहिले असतील तर निश्चित आपण करू। त्याच्यानंतर दुसरा मी एक ठराव घेतला, त्याला आपल्याला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांच्या दालनात बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये वारंग्याजवळ दाती कुरतडी पासून केदारनाथ तलावामध्ये पाणी टाकण्यासाठी एक लिफ्ट योजना, ह्या योजनेसाठी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये आपल्याला सर्वेसाठी मान्यता मिळालेली आहे। आज केदारनाथच्या तलावात जर आपण पाणी टाकू शकलो तर निश्चितच खालचा इकडचा तामसा आणि वडगाव, डोरली इकडचे जे गाव आहेत, पाथरड, या गावचा सुद्धा निश्चितच फायदा होणार आहे। आणि ही पूर्ण वरचे मराठ्यापासून ते आदिवासी बेल्ट आणि खालचा हे बेल्ट, केदारनाथच्या खालचा, दोन्ही सुद्धा गावच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, परंतु खूप कालावधी त्याच्यासाठी लागणारच आहे। मागच्या वेळेस शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही पेनगंगा प्रोजेक्ट हाती घेतला आणि सगळे कामं चालू झाले। सिंचन हे खूप महत्वाचं आहे। जमिनी आहेत, शेती करतात, परंतु एका पिकानं आता काही भरती होणार नाही, कारण सोयाबीन घेतलं तर सोयाबीन घेऊन पाऊस जर नाही झाला तर चणा, हरभरा सुद्धा येऊ शकत नाही, किंवा बाकी मग हळदी असो किंवा ऊस असो, जमिनी पहिल्याच होल्डिंग कमी कमी होत चाललेले आहेत। हे जर शेतकऱ्याला पाण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून सगळ्यात जास्त मी सिंचनावर लक्ष घातलेलं आहे। आज शंभर पिंपरी आपल्या शिऊर पासून ते घरापूर पर्यंत आपण गेलेले आहोत, आणि घरापूरच्या पर्यंत उच्च पातळी बंधारा, फक्त पुढचं कोठा तांडा ते घरापूर हा फक्त 21 किलोमीटरचा पॅच शिल्लक आहे। आणि त्याच्यासाठी सुद्धा मागे आपण बघितलं असेल, आंदोलन करायले, वरच्यावर आरोप करायले, परंतु पाणी हे किती महत्वाचं आहे। पाण्याशिवाय पर्याय नाही। ही पूर्ण नदी, पेनगंगा नदी जवळजवळ 60-70 किलोमीटरची येणाऱ्या काळामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये शिऊर ते घरापूर पर्यंत पूर्ण पेनगंगा नदी भरून राहणार आहे। कुठे पाहिलं तर आपल्याला 20 फूट पाणी, 1 लाख एकर जमीन विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याची सिंचनाखाली येणार आहे। आणि पुढचा 21 किलोमीटरचा पॅच राहिला, ते सुद्धा मी घेणारच आहे। मी किती विरोध केला तरी, कारण तिथं ते चुकीची माहिती द्यायलेली आहे सहस्त्रकुंड प्रोजेक्टच्या संदर्भात। तसा ते प्रोजेक्ट नाही, पहिला 220 दशलक्ष घनमीटरचा होता,
आता फक्त 33 दशलक्ष घनमीटरचा आहे. 200ला 220 निमनूरच्या